भात शेतीतील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे रोपांची योग्य काढणी। निरोगी, जोमदार आणि योग्य वयाची रोपं काढल्यास पुढील लागवडीला चांगली सुरुवात होते आणि भरघोस उत्पादनाचा पाया रचला जातो। या ठिकाणी मी पिगमेंटेड राईसची विशेषतः लागवड केलेली आहे, ज्याच्यामध्ये निळा आहे, जांभळा आहे, त्यानंतर कोलम रायगडमध्ये प्रसिद्ध होता तो तांदूळ आहे, त्यानंतर इंद्रायणी आहे, जस्मिन राईस आहे आणि ब्ल्यू, आणि आता ह्या वर्षी मी थायलंडवरनं जस्मिन राईसचं बियाणं आणलं होतं आणि गेल्या वर्षी त्याची मी लागवड केली आणि त्यातनं साधारण 100 ते 150 रोपं तयार झाली माझ्याकडे आणि त्यातनं 1 ते 1.5 किलो बियाणं मला मिळालेलं होतं आणि ते बियाणं आपण ह्या वर्षी आता पूर्ण साधारण 7 ते 8 गुंठ्यामध्ये आपण त्याची लागवड करणार आहोत आणि 150 ते 200 किलो आपल्याला आता त्याच्यापासून भात जस्मिन राईसचं मिळेल। हे आपण जस्मिन राईस नर्सरी जी म्हटलं होतं ते काढणी करून घेतली, त्याची रोपं तयार झालेली आहेत आणि ती आता आपल्याकडे इथे आपण लावणीचं काम चालू केलेलं आहे। आता लावणी झाल्यानंतर साधारण एक 8-15 दिवसात ती रोपं चांगली उभी राहतात, व्यवस्थित मुळं जीव घेतात। त्यानंतर आपण माझ्या शेतामध्ये मी केमिकल फर्टिलायझर वापरत नाही, मी काही ऑर्गॅनिक लिक्विड बनवलेली आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये धान्याची टरफलं आहेत त्याचं एक्स्ट्रॅक्ट केलेली आहेत किंवा पंचगव्य त्याचा वापर त्याच्यामध्ये केलेला आहे आणि जे पाल्यांचे रस आहेत, म्हणजे 20-25 प्रकारची पानं आहेत त्याचे रस मी घेतले, जसं दशपर्णी अर्क करतात तसं एक 20-25 पानांचे रस घेतलेले आहेत आणि ते असं मिक्स करून मी एक ऑर्गॅनिक लिक्विड बनवलेलं आहे आणि हे ऑर्गॅनिक लिक्विड जे आहे ते आपण जमिनीत पण देतो आणि साधारण 6 ते 7 असे स्प्रे ह्या भातावर मी करतो, मग दुसरं काही त्याला लागत नाही, सगळी न्यूट्रिएंट मिळतात, पेस्ट कंट्रोल पण होतं। आता त्यानंतर भात शेतीवर जर विशेष विचार केला तर पिगमेंटेड राईस हे मी जास्ती माझ्याकडे लागवड केले, ज्याच्यामध्ये पर्पल राईस आहे, नंतर ब्ल्यू राईस आहे, रेड राईस, ब्लॅक बर्मा आणि ह्या वर्षी मी ग्रीन राईस केला होता। ग्रीन राईसमध्ये काय तर क्लोरोफिल कंटेंट जास्त प्रमाणात आहे आणि त्यामुळे शरीरातले टॉक्सिन हे न्यूट्रलाइज करण्याचं काम हे क्लोरोफिल करतं। किंवा पर्पल राईस जो आहे त्याच्यामध्ये अँटी कॅन्सर इफेक्ट आहे, म्हणजे त्याच्यामध्ये फिनोल कंटेंट आहेत, किंवा दुसरे जे काही तांदूळ आहेत त्याच्यामध्ये त्याची ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे आणि त्यामुळे डायबेटिक पेशंट पण त्याचा भात खाऊ शकतात। तर अशा प्रकारे इनोव्हेटिव्ह ह्या सीड्स आहेत, पण ह्याचं संवर्धन होणं पण गरजेचं आहे। आता विद्यापीठांनी ह्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन ही बियाणं पुनरुत्पादन केलं पाहिजे आणि सायंटिफिक मेथडनी ह्याचं प्रिझर्वेशन करून ते पुढे शेतकऱ्यांपर्यंत पुरवलं पाहिजे असं मला वाटतं।